शब्द, मन आणि प्रेम. ओके. शुभ क्रिया. हम्म. पार्ट आहे 309. पार्ट 308 मध्ये बघितलं होतं आपण. क्रिया शॉपिंग मध्ये फुल बिझी असते, ज्यामुळे शुभ रागाव नसतो. पण नंतर क्रिया सर्व एक्सप्लेन करते, तर शुभचा राग नाहीसा होतो. आणि मग रात्री पाऊस सुरू असतो, तर बाल्कनीत उभा असतो शुभ. तर दुसऱ्या बिल्डिंग मध्ये नवीशा असते बाल्कनीत. तर दोघे कॉलवर बोलत बघत असतात. तर इतक्यात क्रिया कॉल करते आणि सर्व ऐकून चांगलंच ऐकवते शुभला ह्यावरून. सो आता पुढे बघू. आणि मग काही वेळाने पाऊस कमी होतो, तर शुभ निघतो घरी जायला. आणि घरी जाऊन जेवण वगैरे करून सर्वांसोबत बसतो हॉलमध्ये गप्पा मारत. आणि क्रिया पण इकडे बिझी असते सर्वांसोबत गप्पा मारत. सो मग शुभ फ्लॅटवर येतो रात्री 11:30 वाजता. आणि क्रियाला मेसेज करून फोन यूज करत बसतो. तर क्रिया 12 वाजता रूममध्ये जाते आणि तेव्हा करते शुभला मेसेज आणि सांगते लाईक जे काही आत्यासोबत आणि कझिन सोबत बोलणं झालं ते सगळं. ओके. हे सर्व ऐकून शुभ बोलतो, तुझ्यावर का सर्वांची नजर आहे ग? सर्वांना तुझ्याच लग्नाची कसली घाई आहे इतकी? ज्यांना कोणाला घाई आहे ना त्यांना सांग, तुमचं एकदा झालंय तसंच परत करून घ्या, पण माझ्या मागे नका लागू लग्न लग्न म्हणून. तर क्रिया हसत असते. तर शुभ बोलतो, अगं तू हसत काय आहेस? तर क्रिया बोलते, अरे मग असं कोणी बोलतात का की मला सांगू नका आणि तुम्हीच दुसरं लग्न करा? आणि बाय द वे, आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये आता माझं लग्न राहिलंय, लाईक बाकी सर्वांचं लग्न झालंय. आणि जे बाकी आहे ते लहान आहेत. सो इकडून तिकडून फक्त मीच बाकी आहे. म्हणून आत्या तसं विचारत होती. तर शुभ बोलतो, आत्याचा मुलगा आहे ना तुझ्या चेतचा? मग त्याला लग्न नाही करायचं आहे का? हा. तर क्रिया बोलते, त्याला अजून 2 वर्ष तरी लग्न करायचं नाहीये, कारण हेच आहे की त्याला आधी स्वतःचा बिझनेस छान वाढवायचा आहे. मग लग्नाबद्दल विचार करणार तो. तर शुभ बोलतो, तुला पण विचारलं असेल ना आत्याने की माझ्या मुलाशी लग्न करशील का वगैरे? तर क्रिया बोलते, ॲक्चुअली मी कॉलेजला असताना विचारलं आत्याने, पण मला नाही तर पप्पाला. आणि पप्पाने डायरेक्ट सांगितलं की मला फॅमिलीमध्ये मुलगी द्यायची नाहीये. सो मी बाहेरच लग्न करणार. सो तेव्हापासून काही नाही. तर शुभ बोलतो, बाहेरच लग्न करणार असं नाही, तर कास्ट पण दुसरीच असेल असं बोलायचं होतं त्यांना. अच्छा. नाईस. तर क्रिया बोलते, ए हुशार, असं ते चुकून पण बोलणार नाही, कळलं ना? असं जर असतं तर आपल्याला नकार का दिले असते? दुसरं काही व्हॅलिड रिझन नाहीये त्यांच्याकडे. ओके. तर शुभ बोलतो, अगं आहे ना, नेहमी तर बोलत असतात की लेवल मॅच होत नाही वगैरे वगैरे. तर क्रिया बोलते की असं काही नाहीये, मेन रिझन कास्ट आहे, बाकी काही नाही. आणि ते फक्त कारण म्हणून नावासाठी तसं बोलतात, लेवल अँड ऑल. बाकी पप्पांना याबद्दल काही नाही वाटत. तर शुभ बोलतो, ओय पप्पाची लाडकी, ते हेच मनापासून बोलत आहेत, कळलं का? तुम्ही सगळे एक होऊन मला मूर्खात काढायचं बघू नको. ओके. सगळं माहिती आहे मला, सो प्लीज. हो. क्रिया बोलते, बरं हे सर्व सोड, उद्या मी फ्रेंड्स बरोबर बाहेर जाणार आहे, सो जास्त बोलणं नाही झालं तर आज सारखं समजून घेणार ना तू? काही इश्यू तर नाही ना करणार? कारण तू काल ज्या प्रकारे कॉल कर वगैरे बोलत होता, ते खरंच मी कसं ऍडजस्ट केलं हे माझं मला माहिती आहे. खूप मोठी रिस्क होती त्यात आणि असं डोअर क्लोज वगैरे, बाप रे! काही खरं नव्हतं. तर शुभ बोलतो, मग कधी न घडलेली गोष्ट घडणार असेल लांब असताना, तर डाऊट सोबत सगळं वाढेल. आणि हे असंच काहीतरी करावं लागेल. सो तुला असं काही परत व्हायला नको असेल, तर तू आज जसं वागली कंप्लीट फोन विसरून आपल्याच झोनमध्ये बिझी, तसं नको वागू, म्हणजे झालं. हां. तर क्रिया बोलते, अच्छा मला सांग, उद्या एक्झॅक्ट कसं वागायचं आहे मी, ज्यामुळे तू पण रिलॅक्स राहशील आणि मी पण घरी परत आल्यानंतर आपल्यात आर्ग्यू न होता क्यूट क्यूट टॉक होईल. सांग कसं वागायचं आहे मी? तर शुभ सांगतो, वागायचं असं काही ठरवून नाहीये ग. जस्ट तू बाहेर गेल्यानंतर 1 हवरच्या गॅपमध्ये एकतरी मेसेज करत राहा, मीन्स मला माहिती असेल की तू कुठे आहे, काय करत आहे. जसं मी कुठेही जाऊ दे, सर्व तुला मेसेजवर सांगत असतो. सेम तसंच. तर क्रिया बोलते की बस एवढंच ना? ठीक आहे, करते मी तसं मेसेज. आणि बाय द वे, जिथे नेटवर्क नसेल तो मेसेज कधी येईल तुला ते मला नाही माहिती. सो जर डाऊट आलाच तर मला एकदा विचार. मगच काय ते बोलशील. ओके? हां, हां. ओके. तर शुभ ठीक आहे बोलतो आणि मग काही वेळाने दोघेही तसंच झोपी जातात. सकाळी क्रियाकडे खूप जोरदार पाऊस सुरू असतो, तर मस्त थंड वारा बाल्कनीतून आत येतो. तर क्रिया तसंच उठून ओरडते पंखुडीला, की "पंखू, ते बाल्कनीचे डोअर विंडो बंद कर प्लीज."
तर पंखुडी उठून बंद करते आणि मग क्रियाची झोप उडून गेलेली असते. तर तसंच झोपायचा ट्राय करते, पण झोप येत नसते. तर तसंच उठून पंखुडीला रागवत असते, की "तू का गं, असं ते डोअर विंडो ओपन करून बसली होती? तुला तुझी रूम नाही आहे का? तिकडे जाऊन का नाही केली हे सर्व?" तर पंखुडी बोलते, की "अगं दी, तुझा उठायचा वेळ झाला होता ना, मग का असं चिडत आहेस तू?" तर क्रिया तसंच टाईम बघून, तसंच फेसवरून हात फिरवून मिररमध्ये बघू लागते. अच्छा. क्रियाला फ्रेश व्हायला जाताना बघून पंखुडी बोलते, की "अगं सॉरी तर बोल. उगाच चिडली ना तू माझ्यावर. मग सॉरी कोण बोलणार?" तर क्रिया इग्नोर करते. तर पंखुडी बोलते, की "थांब, जीजूला कॉल करून सांगते, की दीची चूक असताना सुद्धा पण ती सॉरी बोलत नाहीये." तर क्रिया लगेच बोलते, की "पंखू नको. शुभ झोपलाय आता, सो कॉल करू नको." झोप मोड झालेली त्याला आवडत नाही आणि ठीक आहे. बोलते मी सॉरी. सॉरी. तर पंखुडी बोलते, की "अच्छा, जीजूची भीती जास्तच आहे वाटतं तुला. आता यानंतर प्रत्येक वेळेस त्यांचंच नाव घेणार. म्हणजे तू कुठलीही गोष्ट लगेच ऐकशील ना." तर क्रिया बोलते, "शट अप. असा काही नाहीये कळलं? आणि तू माझ्या रूममध्ये केव्हा आली?" तर पंकुडी सांगते, की "जेव्हा सकाळी मस्त पाऊस सुरू झाला आणि माझ्या रूममध्ये सामान ठेवलंय, तर बाल्कनीत जायचा नो चान्स आणि मला बाल्कनीत येऊन हे व्ह्यू बघत स्टडी करायचं होतं. सो म्हणून आली. पण मध्येच तू डिस्टर्ब केली मला, व्हिच इज नॉट गुड." तर क्रिया बोलते, की "मग मला किती थंडी वाजून गेली माहिती आहे का? ब्लँकेट पण नव्हतं घेतलं मी." तर पंखुडी बोलते, की ठीक आहे, जा फ्रेश हो. आमच्या घरी असं फ्रेश नव्हतं इतक्या वेळ कोणी बोलत नाही." तर क्रिया तसंच हसत, "हो का?" बोलत जवळ येते पंखुडीच्या आणि मस्ती करत असते. ओह! क्यूट, क्यूट सिस्टर्स. मस्ती लाइक हग करणं वगैरे, वगैरे. तर पंखुडी चिडत असते, की "ए दी तुझं काय चाललंय? प्लीज मला सोड." तर क्रिया बोलते, "मग असं बोलशील का मला?" तर पंखुडी बोलते, की "हां, नाही बोलत. सोड मला प्लीज." तर क्रिया सोडून तसंच जाते फ्रेश व्हायला आणि पंखुडी बसते स्टडी करत. आणि मग रोजच्या वेळेस शुभ उठतो आणि फ्रेश होऊन कॉफी करतो आणि बसतो हॉलमध्ये. तर क्रियाचा मेसेज येतो, की "उठला की नाही अजून?" तर शुभ रिप्लाय करतो, "उठून कॉफी पिताय मी हॉलमध्ये आहे." तर क्रिया बोलते, की ठीक आहे." आणि मी आज बाहेर जाणार आहे विथ फ्रेंड्स, तर पंखुडीला पण घेऊन जाणार आहे, ओके? बिकॉज ती असं पण कुठे जात नाही ना. तर शुभ यावर ओके बोलतो आणि मग दोघंही आपापल्या कामात बिझी होतात. तर तसंच शुभ अंघोळ करून लॅपटॉप घेऊन बसतो आणि क्रिया इकडे फुल रेडी करून नाश्ता करून मस्त पंखुडीला बोलते, की "चल गं पटकन रेडी हो." आणि दोघेही मस्त सेम कलर, सेम पॅटर्न ड्रेस घालून वेट करत असतात. तर क्रिया तेव्हा पिक्स क्लिक करून शुभला सेंड करते. तर शुभ बघताच रिप्लाय करतो, की "हाय, इतनी क्यूट ब्युटिफुल गर्ल. उफ! पुन्हा नव्याने प्रेमात पडलोय मी बेबी आणि आता पुन्हा जास्त वेट नाही करू शकणार मी. प्लीज लग्न करून घेऊ चल आता." सो क्यूट. तर क्रिया ब्लशिंग स्माईल करत रिप्लाय करते, "नो, नो, इतक्या लवकर लग्न नको. थांब अजून 1 इयर तरी. बिकॉज आपली एज नंबरने वाढत असेल तरी बघून असं वाटतच नाही की आपली एज खरंच इतकी असेल. मला फॅमिलीमध्ये लग्नाबद्दल बोलतात, विचारतात, पण फ्रेंड्समध्ये किंवा बाहेर सगळे लहानच समजतात. बाय माय फेस अँड ओव्हरऑल लुक. आणि तू पण सेम असाच आहे. सो लग्नाची काही घाई नाही. अजून 1 इयर मस्त असं कपल लाईफ जगू आपण." तर शुभ बोलतो, "हे सगळं रिझन द्यायचं सोड. जर तू लिव्ह इनमध्ये राहत नसती ना, तर कधीच मला लग्न करून पण घेतली असती. पण आता लिव्ह इनमध्ये सर्व मिळत आहे, तर कशाची काही कमतरता भासत नाही ना तुला." ओह! इंटरेस्टिंग. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. बापरे! काय होईल आता? सो पार्ट 310 मध्ये बघणार आहे आपण ह्यावर क्रिया काय बोलते, कशी रिॲक्ट करते आणि क्रिया बाहेर जाणार आहे म्हटल्यावर काय ट्विस्ट बघायला मिळेल दोघांच्या लांब असण्यामुळे आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.